सबसे अंदाज निराले मेरे सरकार के, फर्शता अर्श उजाले मेरे सरकार के, ऐसे दीवाने तो दुनिया में किसी के ना हुए जिस तरह चाहने वाले मेरे सरकार के। मैं एजाज पटेल साहब का शुक्रिया अदा करते हुए तमाम हाज़रीन और डिग्निटरीज से गुजारिश करता हूँ कि नारे गीत के लिए खड़े हो जाए। रियासती गीत के बाद, जैसे कि एक गवर्नमेंट प्रोग्राम है, नारा गीत के बाद इस प्रोग्राम को शुरू किया जाएगा। तमाम दर खड़े होकर नारा गीत के लिए इज्जत अफजाई पेश करें। का शुक्रिया।
मैं बिलाखिर दावत हमारे सदर साहब को देना चाहता हूँ कि वो आएँ, तमाम मेहमान का इस्तकबाल करें। हमारे सदर मोहतरम उबैदुर रहमान साहब आएँ और तमाम मेहमान का इस्तकबाल करें। कि आज का दिन यहाँ पर एक ऐसा प्रोग्राम मुनक़्क़द होने जा रहा है जो अपने आप में एक मिसाल है, इसलिए कि आज के इस जलसे में बस्ती के उन अनसंग हीरोज़ जिन्होंने तन मन धन से अपनी जान, अपना माल, अपना वक्त लगाकर इस बस्ती के लोगों के लिए, इस बस्ती के मुस्तक़बिल के लिए जिन्होंने काम किया है, उनका आज एजाज़ करना है। और साथ साथ में उर्दू एकेडमी कर्नाटक इनकी सरपरस्ती में हमें एक मुशायरे का भी इनाक़ाद आज हमें करना है। ये 2 प्रोग्राम्स हैं यहाँ पर, तो आपके सामने बस्ती के और हमारे ज़िले के कुछ ऐसे लोगों की इज़्ज़त अफजाई की जाएगी जिनके बारे में मैं ज़्यादा कुछ कह नहीं सकता, बल्कि सिर्फ इतना कहूँगा, ये लैम्प डजंट स्पीक, ये लैम्प डजंट स्पीक, इट इंट्रोड्यूसेस इटसेल्फ विथ इट्स लाइट। अचीवर्स नेवर एक्सपोज देमसेल्व्स, देयर अचीवमेंट्स एक्सपोज देम। ये ऐसे लोग हैं। तो सबसे पहले इस जलसे के लिए, आज के जलसे के लिए इदारे अदबी उर्दू अदब केरेबिची, कर्नाटका उर्दू एकेडमी और खिदमत एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट केरेबिची, इनकी जानिब से मैं आज के इस जलसे के सदर जनाब मौलाना मुफ्ती मोहम्मद अली खाजी, चेयरमैन कर्नाटका उर्दू एकेडमी, इनको तहे दिल से आज के जलसे के लिए इस्तकबाल करता हूँ। और दूसरे हमारे दरमियान एक ऐसे सियासतदान हैं, ही इज़ यूनिक, ही इज़ डिफरेंट एंड ही इज़ वेरी पर्टिकुलर। इनकी एक खुसूसियत ये है कि ये हमेशा हंसते रहते हैं। ही इज़ स्माइलिंग फेस किंग। इनके ऑफिस को परसों में गया था तो इनके फोटो के नीचे लिखा हुआ था नगु मुखद दोरे। तो वाकई सियासतदानों के चेहरे पर हंसी देखना बहुत अपूर्व की बात होती है, क्योंकि येडियुरप्पा को और देवेगौड़ा को हंसते हुए किसी ने नहीं देखा। तो ये एक बहुत बड़ा ಅಪರೂಪದ ಮಾತಿದು। ನಮ್ಮ ಶಾಸಕರಲ್ಲಿ ಒಂದು ಗುಣ ಇದೆ, ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಮನಸಾರೆ ಮೆಚ್ಚುತ್ತೇನೆ। ಹಾಗೆಯೇ ಇವರಿಗೆ ಈ ಒಂದು ಸಮಾರಂಭಕ್ಕೆ 7 ಗಂಟೆಗೆ ಒಂದು ಸಲ ಬಂದಿದ್ದರು, ಆವಾಗ ಸ್ವಾಗತ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು, ಮಾಡಿಲ್ಲ। ಅದು ಈಗಿಂದ 2 ಸೇರಿ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನಾವು ಕರೆದಾಗ 2 ಸಲ ಬಂದಿರತಕ್ಕಂತಹ ಅಪರೂಪದ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂದರೆ ಇವರೇ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು ನಾನು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ। ಇವರಿಗೆ ನಾನು ಇಡೀ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ವತಿಯಿಂದ, ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ನಾನು ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತೇನೆ। ಹಾಗೆಯೇ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ
ಪಂಚಾಯತ್ ಕೆರೆಬಿಡ್ಸಿ ಇವರಿಗೂ ಕೂಡ ನಾನು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತೇನೆ. ಮತ್ತೆ ಶಂಶು ಹಜರತ್ ರಿಟೈರ್ಡ್ ಟೀಚರ್ ಕೆರೆಬಿಡ್ಸಿ ಅವರು ಕೂಡ ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಅವರಿಗೆ ನಾನು ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತೇನೆ. ಹಾಗೆಯೇ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಇರತಕ್ಕಂತಹ ಟಾರ್ಗೆಟ್ ಅಸ್ಲಂ ಸಾಹೇಬರು ದಾವಣಗೆರೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ. ನಮಗೆ ಬಹಳ ದೂರ ಅಂತ ನಮಗೆ ಅನಿಸ್ತಿತ್ತು. ಈಗ ಅವರು ನಮ್ಮ ಊರಿಗೆ ಅವ್ರ ಮಗಳಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಡಾಕ್ಟರ್ ಸಾದಿಫಿಗೆ. ಹೀಗಾಗಿ ನಮ್ಮ ಬೀಗರಾಗಿದ್ದಾರೆ ಅವರು. ಅವರಿಗೂ ಕೂಡ ನಾನು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾನು ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತೇನೆ. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸಂತೆಬೆನ್ನೂರಿಂದ ಬಂದಿರತಕ್ಕಂತಹ ನಮ್ಮ ಸೋಷಿಯಲ್ ಆಕ್ಟಿವಿಸ್ಟ್, ರಾಜಕಾರಣಿ, ಪ್ರಸಿದ್ಧ ವರ್ತಕರು ಆಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಮೊಹಮ್ಮದ್ ಸಿರಾಜ್ ಖಾಜಿ ಇವರು ಕೂಡ ನಮ್ಮ ಕರೆಗೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೂ ಕೂಡ ನಾನು ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತೇನೆ. ಸ್ವಾಗತ, ಸುಸ್ವಾಗತ. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಇರತಕ್ಕಂತಹ ನಮ್ಮ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ರೂವಾರಿ, ನಮ್ಮ ಈ ಒಂದು ಮುಷಾಯರಾ ಹಾಗೂ ಇವತ್ತಿನ ಈ ಒಂದು ಸಮಾರಂಭದ ಕನ್ವೀನರ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಮೊಹಮ್ಮದ್ ಅಲ್ತಾಫ್ ಹುಸೇನ್ ರಜ್ವಿ ಇವರಿಗೂ ಕೂಡ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ನಾನು ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತೇನೆ. ಲಾಸ್ಟ್ ಬಟ್ ನಾಟ್ ಲೀಸ್ಟ್, ತಾವೇನೇನು ಬಂದಿದ್ದೀರಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಗ್ರಾಮಗಳಿಂದ ತಮ್ಮ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಹಿಂದೆ ಮುಂದೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀರಿ, ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನಾನು ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತೇನೆ. ಮತ್ತು ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿ, ಚಳಿಗಾಲವಿದ್ದರೂ ಕೂಡ ಸ್ವಲ್ಪ ದಿವಸ ಈ ಮುಷಾಯರ ಆಗುವವರೆಗೂ ನೀವು ಕುಂತು ಶಾಂತಿ